नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल छान असा दाल तडका बनवणार आहोत. या पद्धतीने तुम्ही बनवला ना तर तुम्ही रेस्टॉरंटमधला किंवा धाब्यामधला खाण्यासाठी नक्कीच तुम्ही विसराल. तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी कढई घेतलेली आहे. बघा यामध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा यामध्ये मी अर्धा चम्मच तूप घातलेलं आहे. तूप किंवा तुम्ही बटर सुद्धा यामध्ये घालू शकता. तूप किंवा बटर घातल्याने आपली जी दाल तडका आहे ना, तो चवीला अप्रतिम होतो. तर नक्की घाला. बघा तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये बघा थोडीशी मोहरी घातलेली आहे अर्धा चम्मच. अर्धा चम्मच त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे. यामध्ये तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे कट करून. त्यासुद्धा आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. बघा लसूण पाकळ्या छान आपल्याला असा परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा यामध्ये बघा मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घातल्याने बघा आपला दाल तडका ना चवीला छान होतो. तर कढीपत्ता नक्की घाला. बघा कढीपत्ता सुद्धा छान परतून झालेला आहे. त्यानंतर बघा एक छोटासा आकाराचा मी कांदा कट करून घेतलेला आहे. तो कांदा आपण यामध्ये घालून घेऊया. बघा कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालेला आहे. त्यानंतर बघा एक मस्त पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे. मोठ्या आकाराचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे बारीक आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा आता कांदा आणि टमाटर छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया. मीठ घातल्याने काय होते कांदा आणि टमाटर लवकर मऊ होतो. बघा यामध्ये आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. बघा यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. बघा मीठ घातलेलं आहे आपण यामध्ये चवीनुसार. बघा यामुळे कांदा आणि टमाटर आपला लवकर शिजतो. बघा कांदा आणि टमाटर छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आपल्याला जे पावडर मसाले आहेत ते पावडर मसाले यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. बघा पाव चम्मच एवढा यामध्ये मी हिंग घालून घेतलेला आहे. अर्धा चम्मच त्यामध्ये मी हळद घातलेली आहे. 1 चम्मच यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे. 1 चम्मच यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे आणि 1 चम्मच यामध्ये मी धनिया पावडर घातलेला आहे. मसाला तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये. बघा अशा पद्धतीने मस्त असा हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. मस्त असं तुरीचं वरण शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, हळद आणि तेल घालून छान असं वरण मी शिजवून घेतलेलं आहे. बघा यामध्ये जे वरण आहे ना त्यामध्ये असं अशी अख्खी डाळ अशी दिसायला हवी आपल्याला. अशा पद्धतीचं वरण शिजवून घेतल्यानंतर त्याचा दाल तडका चवीला खूप छान लागतो. बघा आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरण थोडंसं घट्ट वाटत आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालून घेत आहे मी. बघा या पद्धतीने दाल तडका तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा नानबरोबर तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम चवीचा हा दाल तडका आपला बनवून तयार होतो. बघा यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे. तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीचं आवडत असेल त्या पद्धतीचं तुम्ही बनवून घेऊ शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा याला छान मस्त अशी दाल तडक्याला आपला उकडी आलेली आहे. त्यामध्ये बघा अर्धा चम्मच मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे वरून घालायला. कस्तुरी मेथी तुम्ही नक्की घाला. त्यामुळे जो दाल तडका ना चवीला खूप छान लागतो. बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं शिजू देऊया. बघा पाहू शकता आपण कमी तेलामध्ये एवढा अप्रतिम चवीचा दाल तडका मी बनवून तयार केलेला आहे. तर एकदा सुद्धा तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. बघा मस्त अशी दाल तडका जी आहे आपली बनवून झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. पाहू शकता आपण मस्त असा आपला दाल तडका बनवून तयार झालेला आहे. रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यामधल्या दाल तडक्याला सुद्धा मागं पाडेल एवढा हा चविष्ट दाल तडका बनवून तयार झालेला आहे.
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.